आणि स्ट्राइकला आहे तो आयुष आणि अक्षय. अजिंक्य पहिली ओव्हर घेऊन येतोय तो म्हणजे टेंबोडा संघाकडून. सामन्याची सुरुवात होते. आपण पाहत आहात या लाईव्ह मॅच, युट्यूब लाईव्ह मॅच. ओहो, पहिला चेंडू बघा किती छान प्रकारे टाकलाय आणि लॉकॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. फक्त आणि फक्त एक धाव. अशाच प्रकारची गोलंदाजी प्रत्येक संघाच्या कप्तानाला वाटेल की अशाच प्रकारचा गोलंदाज आम्हाला हवाय. वी वॉन्ट सेम दिस टाइप ऑफ बॉलर टू एव्हरी कॅप्टन, बिकॉज फर्स्ट ओव्हर चान्स इन अ पॉवर प्ले. Mismatch is a bowling run up, return back to go ball. Mr. Ajinkya. ओहो, ये हवा 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 मिल गई दवा. 6 रन की दवा. काफी बढ़िया शॉट रहा था. बल्ले बल्ले उड़ता पंजाब कर दिया. ठोक दो ताली यार, मिला दो मिला दो. है बड़े शॉट खेलोगे तो बड़े बन जाओगे. फिर से देखो, गेंद काफी बढ़िया कैच लपक ली. बड़ी मछली फंस गई जाल में. बड़ी मछली को और बहनों, मैं ये नहीं कहना चाहता. और स्कोर पहुंचा है वो 7 रन पर. जी हाँ मेरे प्यारे भाई और बहनों, यहाँ पे हम मैच देख रहे टेंबोड़ा और पंचाली के बीच में. स्कोर पहुंचा है 7 रन पर 1 विकेट के पतन के बाद. अगले बैट्समैन आया है वो है यश. क्या वो यश लेकर आएंगे और अपने पंचाली टीम को काफी बढ़िया स्कोर बचाने में कामयाब होंगे. भाई और बहनों, रहिए ना बेखबर. हम देख रहे हैं विराज ग्रुप 1200 भीम चषक 2024 का मैच. हमारे कृतिक भाई यहाँ पे थोड़ा रेस्ट लेते हुए तो अगली गेंद डालने के लिए तैयार वो है अजिंक्य और सामने है यश. और ये काफी बढ़िया शॉट जरूर है. टप्पा गिरने के बाद 4 रन की ओर जाते हुए तो 4 के साथ स्कोर बढ़ता हुआ 11 पर. है उठा ले डंडा, मार दे गिल्ली. डेफिनेटली ये गेंद जा चुकी है मिड विकेट की दिशा में. मिस फील्ड और 4 रन. फिर से एक बार बल्ले बल्ले 4 के तौर पर स्कोर बढ़ता हुआ कभी चक्के फट्टे करना है मुझे बल्ले बल्ले. और स्कोर बढ़ता हुआ 15 रन पर फिर से ऊंची शॉट. ये कैच लपक पाएंगे या फिर नहीं. अच्छी कैच ली गई यहाँ पर टेंबोड़ा के खिलाड़ी ने. बेहतरीन कैच सर्कल के अंदर. खुशी महसूस करेंगे. चलो अपना काम तो पूरा
अभी उनकी जगह लेने के लिए जा रहे हैं अनिकेत। निकेत, अनिकेत, अच्छी 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 बात है। कैसे बताऊं विराज ग्रुप 1200 भीम चेशक मेरे लिए क्या है, कैसे बताऊं? जरूर कहना पसंद करूंगा अपने ऑर्गेनाइजर माननीय श्री उमेश अनंता सोनवणे जी, इनका आगमन होने वाला है। मिहिर आया है अगले ओवर लेकर। पहले पावर प्ले के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 15 रन, 2 विकेट के पतन के बाद। अच्छा है, बहुत अच्छा है, बहुत अच्छा है। ऊंची दुकान फीका पकवान खतर की लंगोटी चांदी का पिकदान। हम देख रहे हैं विराज ग्रुप 1200 भीम चेशक 2024 का घमासान। मिहिर की गेंद, अगली गेंद अच्छी गेंद रहेगी शायद। ओहो, काफी अच्छी तरह से गेंद को बीट करने में कामयाबी हासिल की है। ऐसी गेंद डालनी चाहिए, ऐसा ही करना चाहिए। अगर आपने मौका दिया तो जरूर चौका लगाएंगे, ऐसे खिलाड़ी है पंचाली के पास। आपने इतना अच्छा स्कोर 15 किया है तो जरूर आपको 40 के ऊपर जाना पसंद करेंगे आप, क्योंकि यही स्कोर अच्छा रहेगा। क्योंकि सेकंड बैटिंग करते हुए काफी तकलीफें होती है, ये हमने कल भी देखा है। कंचार तो पहले ही फाइनल में जा चुकी है, आएगी वो, जरूर आएगी फाइनल जो खेलना है। मिहिर की अगली गेंद, ओहो क्या कट किया, 1 रन के लिए बहुत बेहतरीन गेंद थी। 1 रन जाता है कोई गम नहीं, लेकिन चौके और छक्के जाते तो बहुत बड़ा गम होता है, बीपी हाई हो जाता है फील्डिंग करने वाली टीम का। कोई बल्लेबाज भी स्टार रहता है, कोई गेंदबाज स्टार रहता है। हवाई ऐसे फटके खेलने होंगे। स्कोर पहुंचा है 16 रन पर, 16 आपका गोला। काफी बढ़िया गेंद, क्या कैच लपक पाने में कामयाबी। नो मैन लैंड्स में गेंद गिरी, 1 रन चुरा लिया, दूसरा रन लेने का प्रयास, यहाँ पे रन आउट होने की संभावना। गेंद हाथ से चिपकी, लेकिन 2 रन पूरे करने में कामयाब। 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 रन पर। काफी अच्छी सोच समझ के चली हुई चाल, काफी अच्छा रनिंग बिटवीन द विकेट, भाग मिल्खा भाग। इस दोनों खिलाड़ियों ने जरूर अपने आप से कहा होगा और दौड़ते दौड़ते ही अपने मंजिल तक पहुंच गए। स्कोर पहुंचा 18 पर। ये दूसरी ओवर चल रही, दूसरी ओवर की अभी भी 3 गेंदें आनी बाकी है, तो टोटल अभी भी 9 गेंदें आनी शेष है। ओहो बेहतरीन, फिर से कमबैक करते हुए देख रहे हैं कि 2 रन लेना पसंद करेंगे। गेंद तक अब तक फील्ड पहुंचा नहीं है, मगर 1 रन के साथ ही संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 19 रन पर। दूसरी ओवर में जब लगभग ऐसा लगता है कि कवर किया है, क्योंकि अब तक पहली ओवर में लगता है 15 रन आए थे और दूसरी ओवर में देखो कितने आए सर, 5 ही रन आए, 4 ही रन आए। कितनी अच्छी गेंदबाजी यहाँ पे मिहिर द्वारा, यानी टेम्बोड़ा टीम के लिए अच्छा साबित होते नजर आ रहे हैं। ओह काफी बेहतरीन गेंदबाजी, बहुत बेहतरीन गेंदबाजी। मिहिर आपने आपके अनुसार अपने अनुसार अपने टीम के प्रति जो गेंदबाजी की है वो काबिले तारीफ है। ऐसे ही हर एक टीम के सदस्य को खुशी जरूर महसूस करते होंगे कि हमें मिहिर जैसा गेंदबाज मिला है। स्कोर देखो, पहले ओवर में 15 था और दूसरे ओवर में अभी स्कोर रुका है, स्कोर 19 पे ही रुका है, तो कितनी बेहतरीन गेंदबाजी। बेहतरीन शॉट जरूर जाता हुआ या मिड विकेट के आसपास। यहाँ पे 1 रन के साथ ही संतुष्ट होना पड़ेगा। दूसरा रन लेना चाहते थे मगर रिटर्न भेज दिया। तो 2 ओवर के समाप्ति के बाद इस समय स्कोर पहुंचा है पंचाली टीम का लगभग
20 रन। एक समय ऐसा लग रहा था कृतिक कि ये रन बनाएंगे, 15 रन पहले ओवर में था तो लगभग 40 के ऊपर जाएंगे, मगर उसके बाद जो मिहिर ने गेंदबाजी की, लगभग देखो 20 रन ना, 15 के बाद सिर्फ 5 रन दिए, तो कितनी बेहतरीन गेंदबाजी। शायद विकेट भी चटकाएगा, विकेट तो नहीं चटका लेकिन काफी बेहतरीन गेंदबाजी। प्लीज कृतिक, 5 मिनट और बाकी है, 6 गेंदे 5 मिनट में आपको करना ही करना पड़ेगा। शुक्रिया कृतिक। दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा। अजूनही शेवटचं षटक आपण पाहिलं तर नक्की दुसऱ्या ओव्हर मध्ये कुठेतरी धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या स्थगित करून ठेवण्याचा निर्णय मात्र नक्कीच मिहिर या गोलंदाजांनी केला गेला। नक्कीच मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा मात्र जरूर घेतली जाईल। हिट पंच करेपर्यंत, हिट करेपर्यंत एकच धावेवर समाधान बॅटर पॅटच्या साह्याने आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 21 धावा। खूपच सुंदर असं आयोजन पाहायला भेटते भीमचषक 2024। चला जास्त वेळ जळवायचा नाही, शेवटच्या जुने आपण पाहिलं तर 4 पूर्णांक आणि फक्त पाहिलं तर फक्त 4 मिनिटं अजूनही बाकी आहेत। प्लीज नोंद घ्यायचे, पंच आपणास ताकीद असेल। देखण्याची गोलंदाजी पाहायला भेटली, आपण पाहिलं मोठे प्रहार मात्र करून दिले जात नाहीयेत। मिहिर या गोलंदाजाने धावसंख्या मात्र नक्कीच स्थगित करून ठेवली गेली। आपण पाहिलं गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होतोय, तो गोलंदाज आपण पाहिलं एवढी जरूर केला गेलाय। एकच आपण पाहिलं, एकच धावेवर समाधान, एका धावेने आपण पाहिलं दुहेरी धावसंख्या मात्र घेतली जाते। आपण पाहिलं तर एकेरीवरती समाधान मात्र म्हणावं लागेल आणि पुन्हा आपण पाहिलं तर एक विकेटचं पतन आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 धावा। 22 रन्स ऑन स्कोर कार्ड। बस देखण्याची गोलंदाजी आपण मात्र पाहतोय, वळी हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय। बिडॉपच्या डोक्यावरून चेंडू जाईपर्यंत खूपच चांगला फील्ड पाहायला भेटतो। फक्त एकेरीवर समाधान मात्र म्हणावं लागेल। आपण पाहूयात टिंबोडी संघ खूपच चांगली गोलंदाजी यावेळी हादरटन पृथक्करण केलं, तर मात्र नक्कीच कुठल्याही प्रकारची जास्त धावा मात्र खर्च केल्या जात नाही। स्टँडिंग पंचांच्या डावीकडनं राईट ओव्हर तो विकेट आपण पाहिलं तर स्वतःच्या नेतृत्वाखाली संपूर्ण फील्ड मात्र सजवली जाते। आपण पाहिलं एवढे उंचवर मारण्याचा प्रयत्न अवश्य केला गेला, क्षेत्ररक्षक तैनात होतोय। एक धावेचा मनसुबा, 2 धावा मात्र पाहायला मिळेल आणि 2 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते तब्बल 25 धावा। अजूनही शेवटचे आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि शेवटचा 1 मिनिट शेष असेल। आपण लगेचच आपले ओव्हर समाप्त करायचे। खूपच देखण्याची गोलंदाजी आपण पाहिलं तर एकंदरीत यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न केला गेलाय। चेंडू मात्र किंमत निघून जाईल, चेंडू मात्र निघून जातोय। 6 धावांसाठी हाय तो षटकार खणखण टाइम आउट आपण पाहिलं नक्की पाहायला मात्र मिळाला। खूपच देखण्याची गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल। 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावा बॅटर पॅटच्या साह्याने आणि 32 धावांचा आव्हान 32 रन्स टू विन। ऐकूया आमच्या डिस्की जॉकीला।
क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व मुक्त नायका मोडल्या रूढी त्या परंपरा विद्यतेच्या तुमचं सकल न्यायदायका चला विराज स्पोर्ट्स शेलार संघाचा कर्णधार आणि वसई प्रशिक दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण लगेचच नाणेफेकीसाठी याचे निवेदन असेल. विराज स्पोर्ट्स शेलार आणि वसई प्रशिक आपणास निवेदन आहे, आपण नाणेफेकीचे कौल आपण करून घ्यायचे. निमेश शेलार एक चांगला व्यक्तिमत्व आपणास विनंती असेल. चला वसई प्रशिक संघाला आपण शेवटचा कॉल असेल, आपण लगेच नाणेफेकीसाठी पण यायचंय. आपला प्रतिस्पर्धी संघ इथे विराजमान आहे. निमेश भाऊ आपणास निवेदन आहे, आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित नाणेफेकीचं कौल आपण करून घ्यायचंय. हाय मित्रा, जय भीम. जय भीम. निमेश सर, नाणेफेकीचा कॉल होता ना इथे. प्रक्षिक वसई वर्सेस विराज ग्रुप. वसई प्रक्षिक संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, तर अभिनंदन तुमचं. तर तुम्हाला प्रथम प्रश्न असा विचारेल की इथे येऊन कसं वाटतंय. तुम्ही या अगोदर देखील इथे आलेले आहेत, या मैदानाबद्दल तुम्हाला माहिती आहे, थोडी डिटेल देऊ शकता प्लीज. काय नाही, जास्तीत जास्त स्कोर मारण्याचा प्रयत्न करू, समोरच्या टीमला थांबवायचा प्रयत्न करू. आणि या ग्राउंडवर काय बॅटिंग तर होतेच, वारा तर बॅट्समनलाच फ्लेवरमध्ये, पण थोडं बॉलरसाठी धोकादायक बस. दुसरं असं आहे की मी इथे अगोदर देखील कॉमेंट्री केलेली आहे, तुमचा संघ चांगला परफॉर्मन्स करतोय हे देखील पाहिलेलं आहे, आणि त्यानुसार मी तुम्हाला नक्की शुभेच्छा देऊ इच्छितो. तुम्ही काय डिसिजन घेतलाय? मी क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय, बाकी काय समोरच्या टीमला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू सर, विश यू ऑल दी बेस्ट. डेफिनेटली थँक्यू. आणि मित्रा, तुला देखील जय भीम. तर नक्कीच ते नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे, आणि आपली नक्कीच आपली टीम आहे विराज ग्रुप, डेफिनेटली नाव पाहतो विराज स्पोर्ट्स. तर यामध्ये त्यांनी डिसिजन घेतला वाटतं क्षेत्ररक्षण. तर तुम्हाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय, तर तुमचं काय म्हणणं आहे, कसं तुम्ही काय करतील? आम्ही चांगले बॅट्समन उभा म्हणजे त्यांना प्रोत्साहन करू आणि जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम पण चांगली आहे आणि फायटिंग स्कोर करण्याचा प्रयत्न करू. वरतून ही आपली टीम आहे, म्हणजे जे ऑर्गनायझर आहेत त्यांचीच टीम आहे. तर त्याबद्दल आपल्या उमेश सोनाने साहेब यांच्याबद्दल काय बोलू? म्हणजे त्यांच्या मनात अशी कशी कल्पना आली की या मॅचेस इथे भरवाय? मी असं ऐकलं की या मॅचेस त्या साईडला कुठे होणार आहेत, काय सांगू शकता काय? उमेश भाऊ बोलले म्हणजे आमचे एकदम जवळचे मित्र आणि आमचे मोठे भाऊ आहेत. आम्हाला कधीही कोणतीही गरज लागली तर आम्हाला ते कधीही एका फोनवर आम्हाला सपोर्ट करतात आणि इथेही आम्हाला त्यांच्या नावाने खेळायला भेटतो. त्याबद्दल उमेश भाऊचा धन्यवाद. तिसरी गोष्ट असंच की साहेबांचं इथे आगमन होतंय, तर तुम्हाला परफॉर्मन्स चांगलाच द्यावा लागेल. तुम्हाला काय वाटतं?
आता संघ मालक येणार आहे बोलला म्हणजे तर 100% 11 जणांना देण्यात गरजेचंच आहे. डेफिनेटली तुझी स्माइलच सांगते. विश यू ऑल दी बेस्ट. जय भीम. बढ़ते रहो. थँक्यू. थँक्यू सो मच. पहिला चप्र पाहिलं यस्सा वन बॉलच्या स्वरूपात आहे ते तंत्रहित आणि खणखणीत चौकार 4 धावा. आपण पाहिला तर सुरेख यस्सा इट इज अ गॉड. पुनश्च आपण पाहिला चौकार पाहायला मिळतोय. सुपर मध्ये पाठवण्याचं कार्य मात्र फलंदाज करतोय. काय टायमिंगच्या माध्यमातून एक चांगला पण चेंडूला मध्ये रूम बनवतोय. चेंडूला फक्त फ्लिक करतोय आणि सक्सेसफुल ठरवण्यामध्ये अत्यंत बाहेर आणि दिमागदार फलंदाजी मात्र पाहायला भेटते नक्कीच फलंदाज कडून. एवढं पण पाहिला चेसचा पंच मात्र वळतायत. इट इज अ वाईड. एक सुवैरी चेंडूची सांगता एका धावेने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 10 धावा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. सुपर मॅग्निफिशियंट डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी पाहायला भेटतीये. फक्त चेंडूला पाहिलं तर निश्चितच प्रतिम चेंडूची सांगता. येणारी 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 11च्या सरासरीने जावं लागेल. 11.00 च्या सरासरीने आपण नक्की जाल तर नक्की सामना आपण जिंकू शकाल. सर्व विनंती जास्त वेळ दडवायचं नाही. विनंती पंच आपण सुद्धा सांगायचं आहे. वेळेचे सगळ्यांना बंधन असेल कारण अजूनही येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 11च्या सरासरीने आपण नक्की जाल तर आपण नक्की जा सामना आपण जिंकू शकाल. खूपच सुंदरसं क्रिकेट यावेळी हाताळताना निहाळताना आपण एकंदरीत पाहिलं तर मिस्टर यश गोलंदाज मानकर मात्र सज्ज होतोय. आपण पाहिलं तर मिस्टर यश द ब्रँड ऑफ पंचाळी. चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व, एक शांत स्वभाव आपण मात्र नक्कीच पाहतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण फील्ड मात्र सजवली जाईल. त्यांना सामोरं जाते मिस्टर मिहीर. आपण पाहिलं तर मिहीर कशा पद्धतीने आपल्या स्वसंघाला आपण टिम्बोर्ड संघाकडे आपण नक्की बिलॉंग करतायत पण कशा पद्धतीने आपण नक्की आपल्या स्वसंघाला आपण किती धावांवरची मजल मारून आपण नक्की जिंकू शकाल. इट इज अ वाईड पंच. या स्वैरी चेंडूची सांगता मात्र म्हणावी लागेल का धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते तब्बल 11 धावा. थोडस लेंथ ऑफ लाईन गचूक करावी लागेल नक्की आपण सामना जिंकू शकेल. क्रिकेटमध्ये पाहिलं जातं क्रिकेटच्या पटलावरती चांगली गोलंदाजी आपण सातत्याने करावी लागेल तर सामना आपण सहजरित्या सुलभतेने आपण जिंकू शकाल. खूपच देखणीशी गोलंदाजी यावेळी दिसतात. थोडासा फिरका चेंडू आपण पाहिला तर चेंडू मात्र रिलीज होईपर्यंत चेंडू टप्पा पडतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू मिहीर त्यांना सामोरे जातोय. चांगला फेस टू फेस आणि चांगला आपण इंटरॅक्शन पाहिला तर फक्त हलक्याशा हाताने हळूवारपणे चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अवश्य केला गेला म्हणून नक्की बॅटिंगची कडा घेतली जाते. एकच धावेवर समाधान आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 धावा. दुपारचं सत्र बोलायचं म्हटलं म्हणजे नक्कीच फ्लॅटर चेंडू मात्र येण्याची दाट शक्यता असते आणि आपण चेंडूचं व्यवस्थित जर इलिमिनेशन झालं तर नक्की चेंडू कुठेतरी आरपार पाठवण्याचा विक्रम आपण नक्की करू शकाल.
यावेळी पुनश्चा स्वैर चेंडू कुठेतरी एक्स्ट्रा धावा. आपण नेहमी म्हटलं जातं की एक्स्ट्रा धावाने सुद्धा आपण संघ कधीतरी मात्र नक्कीच पराभूत व्हावं लागतं. गोलंदाज आपण पाहिलं तर थोडीशी लयबद्ध आपण पाहिलं कुठलंही क्षेत्र असते पण लय ही मात्र फार अत्यंत गरजेची असते. आपण ज्याला इंग्लिश मध्ये आपण लिंक ज्याला म्हणतो ते लिंक फार अत्यंत महत्वाची असते. लिंक मात्र पाहायला मिळत नाही याच्या माध्यमातून. कधी आपण पाहिलं तर निर्धाव, कधी स्वैर, कधी अप्रतिम पाहायला मिळतोय. पुन्हा फिरका चेंडू पंचाकडे अपील जरूर मात्र केली जाईल. पंच मात्र दाद स्वीकारेल का? यावेळी पाहिलं तर कुठल्याही प्रकारची दाद मात्र स्वीकारले जात नाही. अप्रतिम चेंडूची सांगता पाहायला मात्र मिळाली. खूपच आपण पाहिलं तर कधी स्वैर तर कधी अप्रतिम चेंडूचे आपण पृथक्करण आणि चांगलं विश्लेषण केलं तर खूपच चांगली गोलंदाजी. येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. आपण पाहिलं तर जर मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फील्ड करेपर्यंत जरूर चांगला जंप केला जाईल आणि फेकी मात्र केली जाते. फेकी करेपर्यंत आपण पाहिलं तर निश्चितच 2 धावा सहजरित्या परिपूर्ण. पंचायत संघ खूपच चांगला बिलॉंग करतायत. खूपच देखणं असं मात्र दोन्ही असं मातब्बर संघ एका बाजूला पाहिलं तर पंचाळी आणि एका बाजूला पाहिलं तर टेंभोडा संघ एक दोन्ही संघ एक चांगली मेहनत, चांगला परिश्रम, काबाड कष्ट, मेहनत आणि संघर्ष एवढे उंचावर मारण्याचा प्रयत्न बिस्तर या चेंडूपर्यंत पोहोचेल का? आपण पाहिलं व्यवस्थित जजमेंट पाहायला मिळत नाही. कारण झेल आपण पाहिलं अगदी सोप्या पद्धतीने घेण्याचा विक्रम करेपर्यंत आकाशाला गवस्ती घालावी लागेल आणि आपण पाहिलं तर 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती 17 धावा. येणारे 8 चेंडू आणि 15 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यावेळी पुनश्च मारण्याचा प्रयत्न. फिरका चेंडू, काय स्विंग, आउटस्टँडिंग. देखणी गोलंदाजी ती काय ताकदीची फलंदाजी करावी लागेल तर सामना आपण जिंकू शकाल. यश यावेळी मारण्याच्या प्रयत्नात व्यवस्थित बॅटिंग संपर्क पाहायला मिळत नाही. पण पाहिलं स्क्वेअरच्या विजय चेंडू मध्ये डिपार्टमेंट मध्ये त्या क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचतोय. फेकी मात्र केली जाईल आणि फेकी करेपर्यंत पुनश्च 2 धावा परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचेल 19 धावा. येणारे 6 चेंडू आणि 13 धावा. येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. गाँव के
5 गेंदों में 13 रनों की आवश्यकता। मौका बनता है टिम्बोरा टीम को मैच जीतने का। एक अगर ऊंचा शॉट मिलता है तो इस मैच का टर्निंग पॉइंट अभी देखना है कि टिम्बोरा की ओर से कौन करता है। 5 गेंदे और 13 रन। पंचाली टीम रोकने का प्रयास करेगी तो टिम्बोरा टीम उन्हें रोकने नहीं देंगी, आगे बढ़ने का प्रयास करेगी। 5 गेंदे और 13 रन और गेंदबाज है वो आयुष। काफी बढ़िया शॉट, 6 रन के लिए बल्ले बल्ले कर दिया और इस समय टिम्बोरा के कक्ष में तीन मिनट का अवधि शेष है। 4 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। बहुत बेहतरीन ऐसा है बैट्समैन और पलटवार जरूर यहां पे दिया है वो पांचाली टीम के आयुष ने। अभी जीतने के लिए 3 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। कभी खुशी, कभी गम, कभी ज्यादा, कभी कम, अभी एयर, कभी रम, ऐसा ये मैच चलते हुए नजर आ रहा है। अभी देखना यह है कि टिम्बोरा आगे बढ़ती है या फिर पंचाली को मौका मिलता है। अभी भी ये मैच टिम्बोरा के हाथ में है, 3 में 7 बन सकते हैं। और ये गेंद देखो किस प्रकार से गिरने के बाद नीची रही। इसके पहले भी ऐसी एक मैच हुई थी जिसमें आखिरी गेंद पर छक्का लगाया था और मैच जीत के गई थी वो टीम। 2 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। अच्छा रिटर्न बैक किया था टिम्बोरा ने एक छक्का लगाकर, लेकिन उसके बाद लगातार बढ़िया गेंदबाजी आयुष जारा पंचाली की ओर से। इस गेंद को टटल दिया, गेंद मिसफील्ड हुई, कैच छोड़ दिया। दूसरा रन लेने का प्रयास करेंगे, मौका बनता है। दूसरा रन भी लेने में कामयाबी है। तीसरा लेंगे या नहीं? तीसरा भी चांस होता था लेकिन बैकअप अच्छा था। तो अभी एक गेंद में जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता। सिर्फ छक्का मारना है आपको कंपलसरी, या फिर भगवान आप पे मेहरबान हो गया, 9 या कुछ वाइड गिरा तो कुछ हो सकता है। एक में 5 रनों की आवश्यकता। काफी रोमांच भरा ये मैच टिम्बोरा वर्सेस पंचाली। एक गेंद में 5 रनों की आवश्यकता। क्या छक्का जड़ेंगे? ये जड़ दिया छक्का। बल्ले बल्ले टिम्बोरा टीम जीत चुके हैं। कांग्रेचुलेशन, कमाल कर दिया आपने, कमाल कर दिया। जावेद मियां